हॅलो. हॅलो. बोला सर. आवाज येतोय ना हो माझा? हो. स्क्रीन दिसते सर्वांना? हो सर. ओके, ठीक आहे, चालतंय. आज एक ग्रुपवर हो सर. अशा पद्धतीची एक माहिती टाकली होती तुमच्यासमोर जे काही स्क्रीनवर दिसते आहे. ते तुम्ही जरा मागील काही प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी अभ्यासले असतील तर प्रवर्तक, प्रमुख, सिद्धांत किंवा समीक्षक किंवा कधी-कधी मीमांसक पाश्चात्य साहित्याच्या समीक्षेच्या दृष्टिकोनातून असतील किंवा मीमांसा आणि मीमांसक या दृष्टिकोनातून किंवा जे काही उत्पत्तीवाद आहेत किंवा इतर जे काही वाद आहेत आपण त्या संदर्भात प्रश्नाचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीने असतं. कधी कधी प्रश्न विचारत असताना तुम्हाला जोड्या लावून प्रवर्तक आणि प्रमुख सिद्धांत किंवा त्यांनी मांडलेले वाद किंवा मीमांसक आणि मीमांसा त्यांना केलेली त्या पद्धतीची मीमांसा अशा पद्धतीनं प्रश्न विचारले गेलेले असतात. आता हे फक्त जाता जाता सांगतो कारण आज मी ग्रुपवर तशी माहिती दिली होती, तुम्ही ते वाचलंही असेल. आणि त्या पद्धतीनं आपल्याही पुस्तकात विशेषतः वस्तुनिष्ठ मराठी या पुस्तकामध्ये याच्या बाबतीतले अजूनही काही मीमांसक असतील, त्यांना मांडलेले वाद असतील, त्या संदर्भातले मला वाटतं 2 पेजेस किंवा 1 पेजेस त्या ठिकाणी असेल. तुम्ही ते पाहिलंही असेल. अ, ज्या विद्यार्थ्यांना पाहिलं नाही ते एकदा पाहून घ्यावं कारण त्याच्यावर एक प्रश्न असतोच. हमेशा 1, 2 कधी-कधी 4ही प्रश्न येतात, लक्षात ठेवा. इथं जरी हे आपल्याला थोडं हिंदी भाषिक अशा पद्धतीनं वाटत असलं, तरी आपल्याला इथे प्रश्न येतात, लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवत असताना प्लेटो यांनी प्रत्ययवाद असेल, अनुकरण सिद्धांत, बऱ्याच वेळेस अनुकरण सिद्धांताच्या बाबतीत प्लेटोच्या संदर्भात प्रश्न विचारले गेलेले आहेत. ते आपण अभ्यास करत असताना थोडं काळजीपूर्वक त्या ठिकाणी पाहायचे कारण त्या पद्धतीचे प्रश्न आजवर विचारले गेलेत, याच्यानंतरही त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आणि या अनुषंगाने प्लेटो त्यानंतर दैवी ईश्वरीय प्रेरणा का सिद्धांत म्हणजे देव किंवा ईश्वराच्या प्रेरणा सिद्धांत, देव ईश्वर प्रेरणा सिद्धांत अशा पद्धतीनं प्लेटोनं त्या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला. त्यानंतर अरुस्ते यांनी अनुकृतीचा सिद्धांत, विवेचन किंवा त्रासदी अशा पद्धतीने सांगितलेला आहे. लोबिनुस यांनी उदात्त सिद्धांत किंवा वाद, उदात्तवाद त्यांना सांगितलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. रिचर्डसच्या माध्यमातून संप्रेषण किंवा मूल्य सिद्धांत किंवा काव्यभाषा सिद्धांत हे रिचर्डसच्या नावावर असलेले आपल्याला लक्षात घेता येईल. इलिडच्या बाबतीत लक्षात घेत असताना वस्तुनिष्ठ समीकरण, निर्वय का सिद्धांत किंवा संवेदनशीलता का असहार्य किंवा परंपरा की परिकल्पना, व्यक्तिप्रज्ञा का सिद्धांत अशा पद्धतीनं सिद्धांत मांडलेले त्यांच्या नावावर असल्याचे आपल्याला लक्षात घेता येतात. त्याच्यानंतर क्रोचे यांनी बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात जात असताना क्रोचे असतील, कोर्लिज असतील, त्याच्यानंतर हिगेल असेल, कार्ल मार्क्स, सोलोवस्की किंवा जॉर्ज लुकास यांच्यावर सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. आणि मग त्या अनुषंगाने पाहत असताना क्रोचे यांच्या अभिव्यंजनावाद, त्यानंतर कोलरिज यांनी कल्पना सिद्धांत याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर हिगेल यांचा द्वंद्ववाद, कार्ल मार्क्स यांचा द्वंद्वात्मक भौतिकवाद. लक्षात ठेवा की तुम्हाला दोन्हीही इथं द्वंद्ववाद आहे, पण इथं द्वंद्वात्मक वाद, भौतिकवाद अशा पद्धतीने द्वंद्वात्मक भौतिकवाद कार्ल मार्क्स त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला सांगता येतं. स्केलोहोस्की यांनी अजन बिपन नावाचा सिद्धांत त्या ठिकाणी सांगितलेला आहे. जॉर्ज लुकास यांनी महान यथार्थवादाचा सिद्धांत किंवा वाद जो आहे तो सांगितलेला आपल्याला लक्षात घेतात. त्याच्यानंतर जॉर्ज लुकास बरेच वेळेस प्रश्न विचारला आहे, महान यथार्थवादाच्या बाबतीत त्यांना तो समीक्षा सिद्धांताच्या बाबतीत विचार केलेला आहे. नार्थ फ्राई मिथकीय समीक्षेच्या बाबतीत नार्थ फ्राई गेल्या वेळेसच प्रश्न त्या संदर्भात विचारला होता. इथं प्रश्न विचारत असताना जोड्या लावा म्हणूनही येतात, लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला फक्त एक जोडी येऊन त्याच्यामध्ये उत्तर त्याचं मिळत नाही, अशा वेळेस तुम्हाला कमीत कमी 2 जोड्या आणि त्याची जी काही योग्य जोड्या विशेषतः ते माहीत असणं गरजेचं आहे. बर्ड्सवर्थ यांचा स्वच्छंदवाद आणि काव्यभाषेचा सिद्धांत त्यांना मांडलेला सांगता येईल. क्रिस बुक्स यांचा अंतर्विरोध सिद्धांत, वादलेअर यांनी प्रतीकवाद सिद्धांत, शोशूर यांचा संरचनावाद सिद्धांत. आपण पहा की भाषा
विज्ञानाच्या माध्यमातून सोशलचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस संरचनावाद ह्या त्यांच्या नावावर असल्याचं आपण लक्षात घेतो. त्यानंतर जॅक देरिचाच्या मध्ये उत्तर संरचनावाद लक्षात ठेवा. विडंबनवाद तर आहेच समजा, परंतु उत्तर संरचनावादही त्यांच्या नावावर असल्याचं सांगता येतं. क्रिस बुक्स यांच्या विडंबनावर विसंगती अंतर्विरोधाच्या बाबतीत एकदा प्रश्न विचारला होता क्रिस बुक्सच्या बाबतीत, लक्षात घ्या. त्या बाबतीतही आपण वाचत असताना त्याच पद्धतीनं रॉबर्ट पेन वॉरेन यांनी विरोधाभास किंवा आयरणी अशा पद्धतीचं चिन्ह पोलिन तेन किंवा एपालिन तेन असं म्हटलं तर साहित्य का समाजात सामाजिक दृष्टिकोनातून विचारतो आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनाच्या माध्यमातून केलेलं जी काही समीक्षा आहे ही पोलिन तेन अशा पद्धतीचं नाव. त्यानंतर कार्वेयम यथार्थवाद फ्लावेयर यांच्या नावावर यथार्थवाद. एपिली जोलाच्या माध्यमातूनही रूपी यथार्थवाद विशेषतः प्राकृतिक रूपी यथार्थवाद हा असेल. एलन टेट यांनी तणाववाद त्या ठिकाणी किंवा तणावाच्या संदर्भात मांडलेली जी काही समीक्षा आहे ही आपल्याला त्यांच्या नावावर असले ते लक्षात घ्या. त्यानंतर विल्यम एम्पन्सन या बाबतीत एम्बिग्युइटीच्या माध्यमातून आपल्याला जास्त प्रश्न विचारले नाहीत, परंतु अनेक अर्थाच्या बाबतीत एकदा प्रश्न आलेला आहे. विल्यम एम्पन्सन यांच्या जो काही सिद्धांत आहे तो त्या बाबतीतला असल्याचं लक्षात घेतात. लॉरेन्स यांना अंतचेतनावादी चेतनावादी यथार्थवादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चर्चा केलेली लक्षात येईल. फ्राईडच्या मध्ये फ्रायडियन यथार्थवाद आणि मनोवैज्ञानिक यथार्थवाद अशा दोन्ही पद्धतीने विचार मांडलेला आहे. फ्लावर्ट यांनी कुस्तीत यथार्थवाद. त्यानंतर डेकार्ट आणि लॉक यांना दार्शनिक यथार्थवाद आणि होरेस यांचा औचित्य सिद्धांत याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेले होते. होरेसच्या बाबतीत औचित्य सिद्धांत आपल्याला साहित्य समीक्षेच्या बाबतीत औचित्य विचारतो आहे तो संस्कृत अभ्यासकांच्या नावावर असलं त्या ठिकाणी, परंतु प्राचीन किंवा त्याला काय आपण पाश्चात्य समीक्षक म्हणतो या ठिकाणी पाश्चात्य समीक्षेच्या दृष्टिकोनातून औचित्य सिद्धांत हा होरेस यांना मांडलेला. त्यानंतर टी ह्यूम यांनी बिंबवादाच्या संदर्भात चर्चा केलेली आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतात. आता पहा कधी कधी काही वेळेस काही अभ्यासक एका कालखंडाला नाव देतात त्या पद्धतीने इथं डेनियल बेल यांनी विचारधारा कांत या बाबतीतही प्रश्न विचारले गेलेले आहेत तेही लक्षात घ्यावं आपण. त्यानंतर जॅक देरिजाने मनुष्य का मृत्यू, रोला बार्थ याने लेखक की मृत्यू अशा पद्धतीनं लेखकाचा मृत्यू किंवा मनुष्याचा मृत्यू अशा पद्धती. त्यानंतर लायन ट्रिलिंग यांनी लेखक का अंत. एडमंड बिल्सन यांनी परंपरागत शैलियों की मरती हुई विधाय के त्या बाबतीत चर्चा केलेली आहे. इलियट यांचा उपन्यासकार म्हणजे कादंबरीचं शेवट या पद्धतीनं आपल्याला काही घोषणा करते या ठिकाणी लक्षात घ्यावं. आता इथं हे जी काही मुख्य पाश्चात्य समीक्षक आहेत हे समीक्षक या ठिकाणी सांगण्याचा माझा उद्देश हाच आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये यांच्यावर एक प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला अचूकपणे सोडवता येईल. यासाठी पहिल्यांदा मी आठवलं म्हणून त्या ठिकाणी लगेच टाकलं तुमच्या ग्रुपवर, तुम्ही ते वाचलंही असेल आणि त्याची एक प्रिंटही काढून घ्या. वाचत असताना बऱ्याच वेळेस जेवढ्या वेळेस आपल्या ते नजरेखालून जाईल तेवढं चांगलं आहे. त्या दृष्टिकोनातून त्याचं वाचनही आपण करू शकता. आता याच्या नंतरचा जो भाग आपण पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे की आपण ग्रामीण साहित्याच्या बाबतीत काही चर्चा या ठिकाणी केली होती. विशेषतः पुढचा जो काही भाग आहे विशेषतः म्हणण्यापेक्षा ग्रामीण समीक्षेच्या बाबतीत जे काही प्रेरणा होत्या आणि या प्रेरणाच्या माध्यमातून आपण काही गोष्टी या ठिकाणी जाणून घेतल्या होत्या. आनंद यादवांची जी काही ग्रामीण साहित्याकडे किंवा साहित्य चळवळीकडे पाहिल्याची जी काही दृष्टी होती किंवा जी काही भूमिका होती ते पाहिल्यानंतर ही चळवळ दलित चळवळीला विरोध करण्यासाठी जन्मलेली आहे असे म्हणता येत नाही. हे दोन्हीही विधाने या ठिकाणी लक्षात ठेवावं की आनंद यादवांच्या भूमिकेतून ग्रामीण साहित्य चळवळीकडे पाहिले तरी ही चळवळ दलित चळवळीला विरोध करण्यासाठी जन्मलेली आहे असे म्हणता येत नाही. तर बिलकुल दोन्हीही विधाने या ठिकाणी सत्य. मग त्या चळवळीच्या प्रभावातून ही आकारली असेही म्हणता येत नाही. मग ही चळवळ जर दलित साहित्य चळवळीच्या प्रभावातून अवतरली असेल किंवा असते तर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे भक्कम अधिष्ठान त्यांच्या लेखणीतून अवतरले असते, पण तसे झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. जर आपण म्हणू की ग्रामीण चळवळ ही दलित साहित्य चळवळीला विरोध करण्यासाठी जन्मली असं जर वाटत असेल आणि
फुले शाहू आंबेडकर यांची प्रेरणा जर त्या ठिकाणी वाटत असेल तर इथं कुठली तरी त्यांचा जो भक्कम विचार आहे या फुले शाहू आंबेडकरांचा तो भक्कम विचार किंवा भक्कम अधिष्ठान या लेखणीच्या माध्यमातून किंवा आपल्याला ग्रामीण चळवळीच्या माध्यमातून पुढे आलेलं दिसलं असतं. परंतु तशा पद्धतीने असं काहीच वाटलं नाही. तसं पाहिलं तर दोन्ही चळवळी काही अंशी का होईना समान दिशेने निघाल्या. कशा पद्धतीने समान दिशेने? मुळात 1970 ते 75 नंतरच ग्रामीण चळवळ आकाराला येण्याची काही कारण आहे. लक्षात ठेवा इथं इथं वर विधान जे आता मी वाचलं ते खूप महत्त्वाचं आहे. तसं पाहिलं तर ह्या दोन्ही चळवळी काही अंशी म्हणजे ग्रामीण ग्रामीण आणि दलित चळवळ ह्या दोन्हीही चळवळी काही अंशी का होईना समान दिशेने निघाल्या. आणि मग त्याचं कारण कशा पद्धतीने ते पुढे आपण पाहत आहोत की 1970 ते 75 नंतरच ग्रामीण चळवळ आकाराला येण्याची काही कारणे या ठिकाणी पाहावी लागतात. एकतर ग्रामीण व्यवस्थेचा सर्वंकष कणा आहे शेती आणि शेतीवरती सारी ग्रामीण व्यवस्था उभी आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा शेती अडचणीची झाली तेव्हा तेव्हा शेतकरी आणि संपूर्ण गाव अडचणीत आला आहे. आणि मग या अडचणी स्वातंत्र्यानंतर तरी काही अंशी दूर होतील असं ग्रामीण समाजाला वाटत होतं. परंतु प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही. आणि मग 1960 नंतर शिक्षणाचे जे सार्वत्रिकरण झालं त्या परिणामातून खेड्यातील काही लोक शिकू लागले आणि मग त्यांना नवे आत्मभान त्या ठिकाणी आले. मग आपले जे काही सर्व काही शोषण होत आहे त्याची जाणीव त्यांना होऊ लागली आणि त्या शोषणाला औद्योगिकरणाला रूढ जाचक प्रथा असते परंपरांना विरोध करण्याची गरज त्यांना जाणवू लागली. आणि यातूनच पुढे ग्रामीण साहित्याची वास्तवदर्शी आणि काही एक भूमिकानिष्ठ चित्र उमटू लागले. यातूनच ग्रामीण साहित्याची चळवळ आहे ती आकाराला आलेली दिसते. मग याच्यामध्ये साधारण म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की इथं खेड्यापाड्यातील लोक शिकू लागले आणि त्यांना एक आत्मभान जागृत झालं. अगदी त्याच पद्धतीनं दलित साहित्याच्या चळवळीत झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यांचं आत्मभान जागृत झालं ना त्यांना वाटलं की आपलं शोषण कोण करतो त्याच्या बाबतीत ते प्रश्न त्या ठिकाणी विचारू लागले. ग्रामीण साहित्याच्या बाबतीतही तेच झालेलं आहे आणि ही ग्रामीण साहित्याची चळवळ पुढे आकाराला आलेली दिसून येते. मग कोणत्या तरी चळवळीच्या विरोधात उभं राहावं अशी एक भूमिका या चळवळीची नव्हती. या भूमिकेसंदर्भात ग्रामीण चळवळीला दिशा देणारे काही प्रसंगही दरम्यान देशात आणि महाराष्ट्रात निर्माण झाले होते. मग याचं कारण काय तर 72चा दुष्काळ, आणीबाणी, राजकारणाचे बदलते संदर्भ, शेतकरी चळवळीचा उदय या काही गोष्टी चळवळीला पूरक ठरल्या आहेत. या संदर्भात ग्रामीण चळवळीची नेमकी मीमांसा करणारे किंवा प्रत्यक्ष चळवळीत सक्रिय असणारे नागनाथ कोत्तापल्ले लिहितात की शेतीशी निगडीत असणारे प्रश्न न संपणारे आहेत. मग शेतीचे अर्थकारण जसे धोक्यात आले आहे त्याचप्रमाणे भारतीय लोकशाहीचेही काही अपरिहार्य परिणाम खेड्यावर सुरू झाले आहेत. यातूनच वेड्यावाकड्या चळवळी आकाराला येत आहेत. पण या साऱ्यांचा निष्कर्ष एवढाच की ग्रामीण भूभाग पुरेशा तापला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जीवनात विविध चळवळी सुरू झाल्या आहेत. जीवनातल्या चळवळीचा बरा वाईट अप्रत्यक्ष परिणाम आमच्या सांस्कृतिक जीवनावर होतच असतो म्हणजे वाङ्मयावरही होणार आणि त्यामुळेच ग्रामीण साहित्याची चळवळ आकाराला येत आहे. मग गेल्या 15 वर्षात या चळवळीने मूळ धरले आहे. असे असताना सुद्धा दलित साहित्य चळवळीचे ग्रामीण साहित्य अनुकरण करते या म्हणण्याला फारसा अर्थ नाही. हा केवळ हेत्वारोप ठरतो. तसेच दलित साहित्याला शह देण्याच्या हेतूने ग्रामीण साहित्याची चळवळ सुरू झाली हेही खरे नाही. कारण जीवन संघर्षाचे परिवर्तनाचे संदर्भ असल्याशिवाय जशी वाङ्मयीन चळवळ उभी राहू शकत नाही तसेच केवळ अनुकरणामधून काही आणि शह देण्याच्या हेतूमधूनही कुठलीही वाङ्मयीन चळवळ उभी राहू शकत नाही. उलट दलित साहित्याची चळवळ आणि ग्रामीण साहित्याची चळवळ एकाच समान उद्देशाने निघाले आहेत असे या ठिकाणी म्हणावे लागते. आता या ठिकाणची जी काही मुद्दा आहे तो मुद्दा पाहत असताना हा जो काय मुद्दा आहे हा मुद्दा नागनाथ कोत्तापल्ले यांनी मांडला आहे. आणि विशेषतः यावरून आपल्या असं लक्षात येतं की दलित साहित्याच्या चळवळीला केवळ विरोध म्हणून किंवा तिचं अनुकरण म्हणून ग्रामीण साहित्याची चळवळ या ठिकाणी बिलकुल निर्माण झाली नाही किंवा त्या पद्धतीने उभी राहिलेली दिसून येत नाही. आणि म्हणून ही विधानं लक्षात ठेवत असताना अशा पद्धतीची विधानं कोणी केली किंवा त्या संदर्भातली मतांतरे कोणाची आहेत हे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने आपण वाचन करा. ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध यामध्ये ते नागनाथ कोत्तापल्ले अशा पद्धतीचं विधान करताना आपल्याला दिसून. मग याचाच अर्थ असा की ग्रामीण साहित्य चळवळ ही उशिरा सुरू झाली असली तरी तिचे असे एक स्वतःचे वेगळेपण नाही.
मग शोषणाला नकार ही सुरुवातीच्या काळातील ग्रामीण साहित्याचे स्वरूप राहिलं आहे. मग नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कादंबऱ्यात मात्र जातीय ताणतणावाचे चित्रण येताना त्या ठिकाणी दिसतं. म्हणजे जरी आपण नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कादंबऱ्याचा किंवा त्यांच्या कथालेखनाचा विचार करत असतो किंवा संक्षिप्तात्मक लेखनाच्या बाबतीत त्यांनी जे काही वेगळी पद्धतीची भूमिका जरी मांडली असली, तरी मात्र नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कादंबऱ्यातून किंवा त्यांच्या लेखनातून शोषणाला नकार हे सुरुवातीच्या काळात ग्रामीण साहित्याचे स्वरूप आहे. मग यांच्या कादंबऱ्यात मात्र जातीय ताणतणावाचे चित्रण येताना आपल्याला दिसून येतं. पण ग्रामीण साहित्याची चळवळ ही जी काही चळवळ आहे म्हणून अल्पजीवी ठरली असली तरी तिने स्वतःला कोणत्या एकाच तात्विक बैठकीत अडकून न ठेवता वाङ्मयीन गुणवत्तेलाही महत्त्व दिल्यामुळे बऱ्याच वेळा या चळवळीला तत्वज्ञान नव्हते आणि सरंजामी शोषण असेल, शासकीय उदासीनतेमध्ये होणारे अवहेलना असेल, या गोष्टीचे चित्रण तर या साहित्यात आलेच आहे. पुढे मग अशा पद्धतीचं चित्रण करणारे कोण आहे तर लक्षात ठेवत असताना हे जे काही महत्त्वाचे लेखक आहेत ते आपण काळजीपूर्वक पाहावेत. एक म्हणजे राजेश गावस, त्यानंतर मोहन पाटील, भास्कर चंदनशिव असतील, बाबाराव मोसळे असतील, आदी अनेक लेखकांनी जातीच्या आणि गावकोसाबाहेरील जगही आपल्या लेखणीतून जिवंत केले आहे. प्रश्न विचारत असताना खालीलपैकी कोणत्या लेखकांनी किंवा कोणत्या लेखकाने जातीच्या आणि गावकुसाबाहेरचे जग आपल्या लेखणीतून साकार केले आहे किंवा जिवंत केले आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आला तर त्या ठिकाणी राजन घोष, मोहन पाटील, भास्कर चंदनशिव आणि बाबा मुसळे यांची नावं त्या ठिकाणी लक्षात ठेवावीत. मग अनेक ग्रामीण कवींनी थेट बळीराजापासून आपली परंपरा शोधित महात्मा फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत आणले आहे. मग त्यामुळे आज ही साहित्य चळवळ म्हणून शिल्लक नसली तरी ग्रामीण साहित्य दलित साहित्यासारखे कोडे सापडले नाही. उलट ते उत्तरोत्तर अधिक व्यापक सहानुभव व्यक्त करीत चालले आहे आणि आपल्या कक्षाही या ठिकाणी विस्तारित आहे. मग ह्या अलीकडच्या नवीन लेखकांच्या लेखणीमधून अवतरू लागल्याचे लक्षात येते. मग यामध्ये कोण आहे तर लक्षात ठेवत असताना हे लेखक या ठिकाणी लक्षात ठेवा, यांच्यावर बऱ्याच वेळेस म्हणण्यापेक्षा यातील प्रतिभा इंगोलेवर आलेला आहे बोडकी, रवींद्र सोबणे पांढर, त्यानंतर शरण कुमार लिंबाळे यांची झुंड, नामदेव कांबळे यांची झाकोळ, त्यानंतर यांच्या कादंबऱ्या, अगदी त्याच पद्धतीने भास्कर चंद्रशिवांच्या कथांनी दलित ग्रामीण या सीमारेषा पुसून टाकल्या आहेत. हे खूप महत्त्वाचं विधान आहे. कारण प्रश्न विचारत असताना असेच कुठले तरी एखाद्या विधानाच्या बाबतीत किंवा एखाद्या लेखकाच्या त्यांच्या एकूण कथा कादंबऱ्याच्या आशयाच्या बाबतीत किंवा त्यांनी मांडणी केलेली आहे त्याच्या बाबतीत प्रश्न विचारला आहे. म्हणजे कथांनी, भास्कर चंद्रशिवांच्या कथांनी दलित आणि ग्रामीण सीमारेषा त्या ठिकाणी पुसून टाकण्याचं काम केलेलं आहे. त्याच पद्धतीनं तणकत असेल राजन गवस, भर चौकातील अरुण ह्याच्यावरही रंगनाथ पठारे यांची कादंबरी, त्यानंतर रिबोट जी के एनापुरे या कादंबऱ्याने तर ग्रामीण आणि दलित अशा दोन्ही चळवळीच्या पुरस्कर्त्यांना अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले आहे. म्हणजे या ठिकाणचे जे काही लेखक आहेत ते म्हणजे राजन गवस, त्यानंतर रंगनाथ पठारे असतील, जी के एनापुरे असतील, या लेखकांचा त्या ठिकाणी विशेषतः आपण अभ्यास करत असताना विशेष ग्रामीण साहित्याच्या चळवळीचा अभ्यास करत असताना त्यांच्या लेखनाकडे थोडं लक्ष द्यावं. आणि मग ह्यांना काय केलं तर ग्रामीण आणि दलित अशा दोन्ही चळवळीच्या पुरस्कर्त्यांना अंतर्मुख होऊन प्रश्न विचारायला भाग पाडला. मग एकूणच आज ग्रामीण साहित्याची चळवळ म्हणून शिल्लक राहिली नाही, परंतु गावोगाव चर्चासत्रे, संमेलने घेऊन जो गाव जागर आणि समतेचे तत्व व शोषणाला नकार देण्याचे जे तत्व अधोरेखित केले, त्यातून वेगवेगळ्या जातीपातीतल्या लेखकांना लिहिण्याला बळ मिळाले. मग आपल्या जगण्याच्या व्यथा मांडण्याला त्यांनी एक विचार दिला, हे नाकारून चालणार नाही. मग सगळेच्या सगळे ग्रामीण साहित्य गुणवत्तापूर्ण नसले आणि काही जणांनी नागर अभिरुचीसाठी लेखन केले असले तरी ग्रामीण साहित्याने स्वतःचे एक वेगळे पण त्या ठिकाणी सिद्ध केले आहे, हे नाकारता येणार. मग नाहीतरी दुय्यम दर्जाचे लेखन कोणत्याही चळवळीतच होतच असते, त्याला ग्रामीण साहित्य तरी अपवाद का ठरावे. आणि म्हणून या चळवळीने 90 नंतर लिहिणाऱ्या नव्या लेखकांना नवे आत्मभान दिले आहे आणि ते आत्मभान थेट बुद्धापासून फुले शाहू आंबेडकरांपर्यंत आलेले दिसते. आणि हे या चळवळीचं मोठं योगदान असल्याचं आपल्याला लक्षात येतं. हे योगदान लक्षात घ्या, कारण 1990 नंतरच्या ह्या चळवळीनं विशेषतः ग्रामीण साहित्याच्या चळवळीनं 90 नंतरच्या लिहिणाऱ्या नव्या लेखकांना एक नवे आत्मभान देण्याचं काम केलं आणि ते कुठपर्यंत ठेच जातात तर बुद्धापासून फुले शाहू आंबेडकरांपर्यंत आलेले आहे. मग ग्रामीण साहित्याचे विषय, ग्रामीण साहित्याचं एकूण स्वरूप, प्रेरणा लक्षात घेतल्याच्या नंतर आपल्याला काही विशेषही या ठिकाणी लक्षात घ्यावे. ग्रामीण साहित्याच्या बाबतीत प्रश्न विचारत असताना इथं
दलित साहित्याच्या बाबतीत जशा पद्धतीने मागे एकदा विचारलं होतं, खाली दलित साहित्याची खाली कोणती वैशिष्ट्य आहेत, त्याच पद्धतीनं ग्रामीण साहित्याच्या बाबतीत जर विचारला तर लक्षात ठेवा, ग्रामीण या विशेषणाने ओळखले जाणारे साहित्य जरी 1920-25 नंतर लिहिले जाऊ लागले असले तरी त्याची परंपरा ही प्राचीन आहे. ही कशा पद्धतीनं प्राचीन आहे हे आपण पाहिलेलं आहे. मग स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील ग्रामीण साहित्य हे रंजन प्रधानतेमध्ये अडकलेले होते. स्वातंत्र्याच्या अगोदरचं साहित्य लक्षात ठेवा. आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामीण साहित्य हे वास्तववादी बनत आलेलं आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर कृषी व्यवस्था आणि गावगाडा हे ग्रामीण साहित्याच्या लेखकाचे आस्थेचे केंद्रबिंदू आहेत. मग गावगाड्यासोबत गावगाड्याबाहेरचे जगही अलीकडे ग्रामीण साहित्यात येऊ लागले आहे. महत्त्वाचा विषय म्हणून याकडे पाहावं. त्यानंतर समूह प्रधानता, व्यापक सहानुभाव, समता, शोषणाला नकार या मूल्यांना ग्रामीण साहित्य महत्त्व देताना आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर ग्रामीण साहित्याने कोणतेही एकच एक प्रेरणा प्रमाण मानले नाही. जे विचार आणि विचारवंत परिवर्तनाचे सूत्र मांडतात आणि सर्वकष शोषणाला नकार देतात त्यांना केंद्रस्थानी ठेवल्यामुळे बळीराजा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा हा प्रेरणांचा प्रवास नोंदवता येतो. म्हणजे त्या पद्धतीने प्रेरणा जरी कोणाच्या सांगत नसलो तरी मात्र ज्यावेळेस आपण प्रेरणाचा उल्लेख करतो त्यावेळेस अशापर्यंत बळीराजा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणा त्या ठिकाणी लक्षात घेता येईल. पण ग्रामीण लेखक गावगाड्यात राहत असल्यामुळे आणि जातीयतेचे चटके त्याला बसलेले असल्याने तीव्रपणे जाती अंताचे चित्रण ते करू शकले नाहीत. ती त्यांच्या अनुभवाची आणि भूमिकेची ही मर्यादा म्हणावी लागेल. त्यानंतर ग्रामीण साहित्याने वेगवेगळ्या प्रादेशिक बोलींना प्रतिष्ठा मिळवून दिलं, महत्त्वाचं आहे. कारण मी तुम्हाला कालच एक कादंबरीचा उल्लेख सांगितला ते म्हणजे लेखमात. तुम्ही लेखमात ही जर कादंबरी वाचली तर तुम्हाला बीड भागातील जी काही बोली आहे त्या बोलीचा प्रभाव त्या कादंबरीवर दिसून मग इथं प्रादेशिक बोलींना प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम या ग्रामीण साहित्याच्या माध्यमातून केलेलं दिसून आहे. आशयाच्या न्यायविभक्तीच्या अंगाने अनेक प्रयोग ग्रामीण साहित्याने केले आहेत. मग संपूर्ण कादंबरी आणि कथालेखन त्यांनी बोलीमधून केले आहे. ते कशा पद्धतीनं, उदाहरणार्थ पातोळा जर वाचले असेल तर मराठवाड्याच्या बोलीचं तुम्हाला लगेच कळून, गोतावळा वाचले असेल तर ते चंदनशिवांच्या कथा त्या पद्धतीनं वाचल्या तर तुम्हाला ते बोली कशा पद्धतीनं प्रभावशील ठरते हे आपल्याला त्यामधून लक्षात घेता येईल. मग ग्रामीण साहित्याने पारंपरिक लोकगीतांच्या, लोककथांच्या आणि कथनांचे छंद स्वीकारून यशस्वीपणे लेखन केले आहे. ही वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतील. त्यानंतर व्यक्तिपक्ष, समूह आणि प्रदेश महत्त्वाचा असतो. प्रदेशाबरोबर तेथील किडामुंगीपासून सगळे घटक जगले पाहिजेत हे पर्यावरणीय भान या साहित्याने दिले. गोतावळा ही कादंबरी वाचली तर हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्याच्यानंतर भांडवली व्यवस्थेत सर्वात जास्त शोषण शेतकऱ्याचे होत असल्यामुळे स्वकीयाविरुद्ध लढाई लढण्याच्या साहित्याने प्रारंभ केला. विशेषतः इंद्रजित भालेरावांच्या कविता आणि विशेषतः म्हणजेच आपल्याला मोहन पाटील यांची साखरपेरा ही कादंबरी कशा पद्धतीनं इथलं शासनही शोषण करते किंवा भांडवली व्यवस्था कशा पद्धतीने शेतकऱ्याचे शोषण करते हे आपल्याला त्या ठिकाणी कादंबरीच्या माध्यमातून पाहता येईल. शेतकऱ्याच्या शोषणाला आजचे राज्यकर्तेही जबाबदार आहेत यावरही या साहित्याने भर दिलेला आपल्याला सांगता येतं. आणि मग एकूणच मराठी साहित्याच्या संदर्भात ग्रामीण साहित्याचा विचार केला तर या साहित्याने भाषिकदृष्ट्या मराठी साहित्य समृद्ध केलं आहे. लक्षात ठेवा कशा पद्धतीने भाषिकदृष्ट्या म्हणजे विविध बोली ज्या भाषा आहेत, बोलीच्या आहेत, त्या बोलींना प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम ग्रामीण साहित्याच्या माध्यमातून झालेलं आपल्याला सांगता येतं. मग अनुभवाची नवी नवी क्षितिजे मराठी साहित्यात पहिल्यांदा आलेले पाहावयास मिळतात. माणूस, समाज आणि निसर्ग यांच्या सहसंबंधाचे नवे भान मराठीत देण्याचे कार्य या साहित्याने केले, ते म्हणजे ग्रामीण साहित्य. एका अर्थाने मराठी साहित्याचे साचलेपण व थांबलेपण प्रभावी करण्याचे महत्त्वाचे कार्य हे ग्रामीण साहित्यानं केले असल्यामुळे अलीकडे हेच साहित्य मध्यवर्ती धारेतले साहित्य हो. लक्षात ठेवा खालीलपैकी कोणतं साहित्य मध्यवर्ती धारेतलं आहे अशा पद्धतीचा प्रश्न आला तर लक्षात घ्यायची की आपल्याला ग्रामीण साहित्य हे मध्यवर्ती धारेतलं साहित्य आहे. पण केंद्र आणि परिघाची फारकत करण्याचे आणि निवेदनाचे कथानकाचे नवे नवे प्रकार मराठी साहित्याला ग्रामीण साहित्याने दिले आहेत. आणि मग मराठी साहित्य म्हणजे नागर साहित्य आणि या साहित्याची जी रंजक प्रधान मध्यमवर्गीय अभिरुची होती ती अभिरुची नाकारून नवी अभिरुची जन्माला घालण्याची व साहित्य समितीचे निकष बदलण्याची भूमिका अनेक साहित्यकांनी घेतली. आणि मग खेड्यापाड्यापासून वाचक वर्ग निर्माण करण्याचे आणि कवितेच्या माध्यमातून निरक्षर माणसापर्यंत साहित्य नेण्याचे यशस्वी प्रयत्न या साहित्याने केले, ते म्हणजेच ग्रामीण साहित्यावर. मग याच्यानंतर पुढे जात असताना ग्रामीण साहित्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा,
त्यांच्या वेशभूषा, चालीरीती, सण, उत्सव, परंपरा, वेगवेगळे प्रदेश, त्या प्रदेशाचे विशेष पीक पद्धती, वारी आणि त्यांची परंपरा, संत वाङ्मयाचे पुनर्वाचन अशा अनेक विशेषांनी मराठी साहित्य समृद्ध करण्यात ग्रामीण साहित्याने हातभार लावला. ही सगळी विधाने या ठिकाणी आपण लक्षात घ्यावीत. कारण कोणत्याही भागातलं तुम्ही त्या त्या प्रदेशानुसार जर साहित्य पाहिलं, जसं की आपण वर पाहिलं गोतावळा असेल, त्याच्यानंतर पाचोळा असेल, मी सांगितलेले लेखमाता असेल, ह्या जर कादंबऱ्या त्या ठिकाणी वाचल्या असतील तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी वेगळेपणाने लक्षात घेता येतील. मग एकूणच थेटपणाने ग्रामीण चळवळीत संबंधित नसणारे किंवा ग्रामीण या सदराखाली न मोडणारे लेखन भालचंद्र नेमाडे त्यानंतर रंगनाथ पठारे यांनी करून ग्रामीण साहित्याला मध्यवर्ती धारेत आणण्याचा प्रयत्न केला आहे. पहा की एकीकडे भालचंद्र नेमाडे किंवा रंगनाथ पठारे हे काही ग्रामीण साहित्यिक नाहीत, परंतु तशा धारेचं साहित्य म्हणजे साधारण न बोलणारे असलं तरी तशा धारेचं साहित्य त्यांना लिहिलं. आणि म्हणून मराठी साहित्यातील एकाकीपणा, अस्तित्ववादी विचारातून जन्मलेल्या सिलिकनेस, परात्मता, तुटलेपणा हे सर्व यांच्यामध्ये आहे. त्यांच्या कादंबऱ्यातून आपल्याला पाहायला मिळतं. मग या सगळ्यांना पर्याय देऊन व्यापक सहानुभव निर्माण करण्याचे आणि समूह मनाचे मूल्य अधोरेखित करताना साहित्याला मानवतेचा चेहरा देण्याचे प्रयत्न या चळवळीने साहित्याने केले आहे. मग अलीकडच्या काळात लिहिणाऱ्या, लक्षात ठेवा, अलीकडच्या काळात जे महत्त्वाचे लेखक म्हणून ग्रामीण साहित्यात लिहितात त्याच्यामध्ये भारत काळे असतील, एकनाथ पाटील असतील, संतोष पवार असतील, प्रवीण बांदेकर असतील, महेंद्र कदम, अशोक कोळी, अजय कांडर, वीर धवलपरब अशा अनेक नव्या लेखकांनी नागर ग्रामीण दलित या सीमारेषेत पुसून टाकण्याचे यशस्वी प्रयत्न केलेले आहे. मग वाङ्मयीन गुणवत्तेच्या किंवा निकषांच्या संदर्भातही भरीव कामगिरी ही नवी लेखक मंडळी करीत आहे. प्रवीण बांदेकरांचे चाळेगत, लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेला आहे चाळेगतवर. त्यानंतर संतोष पवारांच्या कवीने हे नवे पण ताकदीने उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. या साहित्याला आता केवळ ग्रामीण या सदराकडे मोडून त्यांचे मूल्यमापन करता येत नाही. एवढे बदल या साहित्याने करून मध्यवर्ती म्हटल्या जाणाऱ्या मराठी साहित्याचे साचलेपण एका अर्थाने संपवण्याचे वाङ्मयीन कार्य या साहित्य प्रवाहाने केलेलं आपल्याला सांगता येतं. आता इथं काही महत्त्वाचे लेखक विशेषतः ग्रामीण साहित्याच्या बाबतीतही याच्या मोहन पाटलाच्या बाबतीत जसं विचार करणार अजूनही खाली काही अभ्यासक आहेत, त्यांचाही विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. परंतु इथं मोहन पाटलाच्या कादंबरीच्या माध्यमातून आणि एकूणच लेखनाच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या व्यक्तिरेखाही आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. मोहन पाटील यांचा परिचय लक्षात घेत असताना 1980 नंतरच्या पिढीतील एक कवी, कादंबरीकार व समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले मोहन बाळकृष्ण पाटील यांचा जन्म हा 1 जून 1949 आहे. लक्षात ठेवा की प्रश्न विचारत असताना अशाही पद्धतीचा एक प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कवी, कादंबरीकार व समीक्षक म्हणून कोणाचा परिचय करून देता येईल, तर त्यामध्ये आपल्याला मोहन पाटील हे येतात, लक्षात घ्या. किंवा कवी, कादंबरीकार व समीक्षक अशा विविध वाङ्मय प्रकार कोणी हाताळलेत अशा पद्धतीचा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचे त्या त्या लेखकाच्या बाबतीत असं आपण वाचत असताना त्या ठिकाणी काळजीपूर्वक वाचत असताना कवी आहे, कादंबरीकार आहे, त्याच पद्धतीने तो समीक्षकही आहे. आणि मग एकूणच 1949चा 1 जून 1949 यांचा जन्म आहे. मग यांच्या लेखनाचा ज्यावेळेस आपण परिचय पाहतो त्यावेळेस डॉक्टर मोहन पाटील यांचा गाव आणि मातीच्या कविता, लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. कविता संग्रह कधी प्रसिद्ध झालेला हेही लक्षात घ्या. 1981 मध्ये प्रसिद्ध झालेला गाव आणि मातीच्या कविता. त्यानंतर कोंडबारा आणि फुलपाखरू याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. 1984 ला प्रसिद्ध झाला. लिगाड आणि खाद्यपालन गेल्याच वर्षी प्रश्न होता 1997ला प्रसिद्ध झाला. बस्तान 1997 या लघु कादंबऱ्या त्यांच्या नावावर असल्याचे सांगता येतात. त्यानंतर 2005 मध्ये पाचुंदा या नावाने या कादंबऱ्याचा संग्रह प्रकाशित केला आहे. त्यानंतर त्यांची साखरपेरा ही कादंबरी, जसे आपण ज्याचा उल्लेख वर पाहिला, ही कादंबरी 2006 मध्ये प्रसिद्ध झाली. याशिवाय शापित वस्तू 1986 व घरगाडा 2006 हे 2 कथासंग्रह त्यांच्या नावावर असल्याचे आपल्याला सांगता येतं. त्याच पद्धतीनं लोकसाहित्य संकल्पना आणि स्वरूप हा ग्रंथही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. कारण ज्यावेळेस आपण लोकसाहित्याच्या बाबतीत विचार करतो त्यावेळेस हा ग्रंथही महत्त्वाचा असल्याचं सांगता येतं. त्यानंतर हा ग्रंथ 1998 मध्ये प्रसिद्ध झाला आहे. ग्रामीण साहित्य आणि संस्कृती 2002 हे 2 समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांच्या समीक्षा ग्रंथाला कैलासवादी रोहमारे पुरस्कार मिळालेला आपल्याला लक्षात घेता येतो. प्रश्न विचारत असताना एकदा असाही प्रयत्न होता खालीलपैकी कैलासवादी रोहमारे पुरस्कार
कोणाच्या ग्रंथाला किंवा कोणाच्या समीक्षा ग्रंथाला मिळालेला आहे, तर त्यावेळेस मोहन पाटील हे नाव त्या ठिकाणी लक्षात आहे. किंवा कोणत्या ग्रंथाला मिळालेला अशा पद्धतीचा प्रश्न आला तर ग्रामीण साहित्य आणि संस्कृती आणि त्याच पद्धतीनं लोकसाहित्य संकल्पना आणि स्वरूप या दोन्ही समीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण लक्षात ठेवावा. त्यानंतर पहा साखर पेरामध्ये महत्वाच्या व्यक्तिरेखा लक्षात ठेवत असताना किशाखोत मी तुम्हाला काही हे वाचून दाखवत नाही की किशाखोत काय करायचं. इथं आपल्याला व्यक्तिरेखा लक्षात ठेवायच्या त्या माध्यमातून सांगतो की किशाखोत ही एक महत्वाची व्यक्तिरेखा आहे आणि त्या माध्यमातून आता याच्यामध्ये मांडलेला जो प्रश्न आहे तो तुम्ही वाचल्यानंतर हे तुम्हाला लक्षात साखर कारखान्याच्या बाबतीत सामान्य शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहे म्हणून एकूणच शोषित आहे. कादंबरीमध्ये त्याने एकट्यानेच कुटुंब येते म्हणून तो प्रातिनिधिक म्हणावा लागेल, पण वस्तुतः कादंबरीकराचा भर हा समूह मनावर आणि गावगाडा चित्रित करण्यावर. त्यामुळे गावगाडा ही दुसरी अदृश्य व्यक्तिरेखा या कादंबरीत सतत वावरताना आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर झोंबडे पाटील हीही एक व्यक्तिरेखा त्याच्यामध्ये येताना खंडेराव नंतर त्या पद्धतीनं खंडेराव ही व्यक्तिरेखा याही कादंबरीत आहे. त्याच पद्धतीनं खंडेराव ही व्यक्तिरेखा कोणाच्या कादंबरीत आहे अजून वाचली का? कोणाच्या कादंबरीत आहे? येतंय का लक्षात मी काय म्हणतोय ते? खंडेराव ही व्यक्तिरेखा अजून कोणाच्या कादंबरीत येते? गाजलेली कादंबरी आहे. माझा आवाज येतोय सर्वांना? हॅलो हॅलो